पेरणी करताना हवामानाचा अंदाज घ्या, जिल्हा कृषी अधिकारी यांचं आवाहन। राज्यात मान्सूनपूर्व पाऊस झालाय, मात्र पेरणीसाठी हवामानाचा अंदाज घेत उपाययोजना करणं आवश्यक आहे। हवामान अंदाज घेण्यासाठी विविध साधनांचा वापर केला जातोय। माहितीच्या आधारावर पेरणीच्या वेळी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे, जेणेकरून पीक चांगलं येईल आणि नुकसान टाळता येईल। शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करताना हवामानाचा अंदाज घ्यावा आणि 10 दिवसानंतर पेरण्या करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केलंय। शंखनाद न्यूजसाठी चंद्रपूरहून जितेंद्र मशारकर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवेळी पाऊस हा जो झालेला आहे मे महिन्यामध्ये, त्याच्यामुळे त्या पावसामुळे खरीप हंगामाची पिकं पेरावी की नाही याच्या बाबतीत शेतकरी बांधव संभ्रमावर होते। मित्र, हा जो पाऊस आहे त्याला प्री मान्सून पाऊस म्हणतात, कारण ह्या पावसाचा काही भरोसा नसतो। पडल्या त्या ठिकाणीच पडतो आणि काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त प्रमाणात पडतो। म्हणून ह्या पावसाच्या भरोश्यावर आपण कोणत्याही प्रकारची खरीप हंगामाची पेरणी करू नये, कारण खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी जो मान्सूनचा पाऊस जो आहे तो आल्यानंतरच, आता आपण ह्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर 10 तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस यायची शक्यता नाही। म्हणजे 10 तारखेच्या नंतर चांगला पाऊस सलग 2 ते 3 दिवसात 75 ते 100 मिलीमीटर किंवा 6 इंच ओल झाल्यानंतरच खरीप हंगामातल्या सगळ्या पिकाची पेरणी करावी, असं आम्ही सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतोय। आणि याच्या बाबतीत आपण खात्री करूनच ओल पुरेशी आहे का नाही ही बघूनच पेरणी करावी।